स्टुडंट्स, वेलकम इन एस डी ट्यूशन क्लासेस. आज आपण 7th स्टँडर्ड सेकंड नंबरचं लेसन मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन ऑफ इंटिजर्स पाहत आहोत. त्यातील प्रॅक्टिस सेट 9 पाहूया. त्याआधी एस डी ट्यूशन क्लासेस चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. पाहूया प्रॅक्टिस सेट 9. क्वेश्चन आहे सॉल्व. आता हे इंटिजर्सचं सॉल्विंग करताना आपल्याला रूल्स यूज करायचे आहेत. ते रूल्स मी आत्ता नाही सांगणार, मी ते एक्झाम्पल सॉल्व करताना सांगेन. पहा, एक्झाम्पल फर्स्ट आहे -96 डिवायडेड बाय 16. लिहिताना हे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरच्या फॉर्ममध्ये पहिल्यांदा लिहून घेऊया आपण. डिवायडेशन आहे म्हणजे हे न्यूमरेटरला येणार आणि हा नंबर डिनॉमिनेटरला लिहायचा. आता पहा, इथे आपल्याला काय करायचं आहे, दोघांना डिवाइड करायचं आहे. मग डिवाइड करताना काय करायचं, 96 हे 16च्या टेबलमध्ये आहेत का पहिल्यांदा एकदा पाहूया. तर 16च्या टेबलमध्ये 6 नंबरला 96 आहेत. मग आपण हे लिहायचं कसं पहा, 96 16च्या टेबलमध्ये 6 नंबरला आहेत आणि 16 हे 16च्या टेबलमध्ये 1 नंबरला आहेत. म्हणजे पहा मी कसं लिहिलं, हे 16 6 जा 96, 16 1 जा 16. आता पहा, इथे 16ला 16 कॅन्सल होईल, रिमेनिंग राहील 6/1. परंतु इथे पहा न्यूमरेटरला काय आहे, निगेटिव्हचं साईन आहे. कोणत्याही इंटिजर्सचं डिव्हिजन करताना एकाच नंबरला निगेटिव्हचं साईन असेल तर त्या आन्सरला निगेटिव्हचं साईन राहतं, आणि जर दोन्ही नंबरला साईन असेल निगेटिव्हचं तर ते पॉझिटिव्ह होऊन जातं. मग इथे आन्सरला निगेटिव्हचं साईन राहणार आणि डिनॉमिनेटरचे 1 नाही लिहिले तरीही चालतात, म्हणून आन्सर आलेला आहे -6. इझी आहे. कोणत्या टेबलमध्ये आहे ते पाहायचं. 16च्या टेबलमध्ये 96 आहेत. किती नंबरला आहेत आपण कसं लिहिलं, 16 6 जा 96, 16 1 जा 16, 16ला 16 कॅन्सल, 6/1. सेकंड नंबरचं एक्झाम्पल पाहूया. सेकंड नंबरचं एक्झाम्पल पहा, 98 डिवायडेड बाय -28. मग मी ते न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरच्या फॉर्ममध्ये लिहून घेतलं. आता पहा, 98 आणि 28 कोणत्या टेबलमध्ये आहे का ते पाहायचं. तर 28 14च्या टेबलमध्ये आहेत, तसंच 14च्या टेबलमध्ये 98सुद्धा आहेत. मग आपण लिहूया. पहा, 98 आहेत 7 नंबरला, लिहायचं 14 × 7. 14 7 जा 98 आणि 14 2 जा 28. फॅक्टर काय पडले, 14 7 जा 98, 14 2 जा 28. 14ला 14 कॅन्सल झाले, रिमेनिंग आहेत 7/2. आणि इथे पण पहा, एका नंबरला काय आहे, निगेटिव्हचं साईन आहे, म्हणजे आन्सरला निगेटिव्हचं साईन राहणार. परंतु डिव्हिजनचा अजून एक रूल आहे, निगेटिव्हचं साईन कधीही डिनॉमिनेटरला राहत नाही, ते न्यूमरेटरला द्यायचं. म्हणून इथे आन्सर येणार आहे -7/2. हा सुद्धा रूल आहे. डिनॉमिनेटरला निगेटिव्हचं साईन नसतं, म्हणून आन्सरला देताना निगेटिव्हचं साईन हे न्यूमरेटरला द्यायचं. थर्ड नंबरचं एक्झाम्पल पाहूया. थर्ड नंबरचं एक्झाम्पल पहा, -51 डिवायडेड बाय 68. पहा, आता 51 आणि 68 कोणत्या टेबलमध्ये आहेत का, तर 17 3 जा 51, 17 4 जा 68. म्हणजे 17च्या टेबलमध्ये 51 आणि 68 आहेत. मग आपण लिहिणार काय, 17 3 जा 51 अँड 17 4 जा 68. इथे 17 17 कॅन्सल होतील, रिमेनिंग राहील 3/4. आणि साईन पहा, न्यूमरेटरला म्हणजे एकाच नंबरला साईन आहे निगेटिव्हचं, म्हणून आन्सरला हे न्यूमरेटरला साईन राहणार आहे. आन्सर येईल -3/4. 4 नंबरचं एक्झाम्पल पाहूया. 4 नंबरचं एक्झाम्पल पहा, 38 डिवायडेड बाय -57. 38 मी न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरच्या फॉर्ममध्ये लिहिले. आता 19च्या टेबलमध्ये 38 आहे 2 नंबरला, 19च्या टेबलमध्ये 3 नंबरला 57 आहेत. लिहिणार कसं आहोत, 19 1 जा 19, 19 2 जा 38 आणि 19 × 3 केल्यावर आपल्याला मिळतील 57. इथे 19ला 19 कॅन्सल होतील, रिमेनिंग राहतील 2/3. आणि 1 नंबरला निगेटिव्हचं साईन आहे, म्हणून आन्सरला निगेटिव्हचं साईन राहणार, परंतु ते डिनॉमिनेटरला न देता न्यूमरेटरला द्यायचं. कारण कोणत्याही इंटिजर्सचं डिव्हिजन केल्यानंतर निगेटिव्हचं साईन कधीही डिनॉमिनेटरला राहत नाही, ते न्यूमरेटरला द्यायचं. 5 नंबरचं एक्झाम्पल पाहूया. 5 नंबरचं एक्झाम्पल पहा, -58 डिवायडेड बाय 20. इथे पहा, 85 आणि 20 हे दोन्ही नंबर एका कोणत्याही टेबलमध्ये नाही आहेत,
परंतु आपण 20 आणि 85ला 5ने डिवाइड करू शकतो. पहा 85ला 5ने डिवाइड केल्यानंतर किती येतील, तर हे माहिती आहे आपल्याला 17 5 85, परंतु ते लक्षात नाही आलं. तर आपण इथे 85ला 5ने डिवाइड करायचं. किती येते पाहू. 5 1 5, रिमेनिंग 3, कॅरी 5, 5 7 35. म्हणजे किती आले, 17 × 5 केले, 5 × 17 केले आणि इथे 5 × 4, 5 17 17 5 85, 5 4 20. ते 5ला 5 कॅन्सल होतील, रिमेनिंग राहतील 17/4 आणि निगेटिव्हचं साईन राहणार न्यूमरेटरला. 5चं टेबल आपण 85पर्यंत म्हणू शकत नाही, म्हणून मी काय केलं, 85ला 5ने डिवाइड केलं आणि जे आन्सर आलं म्हणजे 17 5 आहेत 85, पण 5ने 17ला मल्टिप्लाय केले की आपल्याला 85 मिळतील आणि 5 4 20. 5ला 5 कॅन्सल, 17/4 हे आन्सर आलेलं आहे. 6 नंबरचं एक्झाम्पल पाहूया. 6 नंबरचं एक्झाम्पल पाहूया. -150 डिवायडेड बाय -25. आता इथे पहा 150 25च्या टेबलमध्ये आहेत आणि 25 25च्या टेबलमध्ये आहेत. म्हणजे आपण 25ने डिवाइड करणार आहोत 150ला. मग 25 × 6, 25 6 150 अँड 25 1 25, 25 25 कॅन्सल. आणि इथे पहा आन्सर आलेला आहे आपला 6/1. इथे निगेटिव्हचे साईन हे दोन्ही नंबर्सला आहेत. जेव्हा दोन्ही नंबर्सला सेम साईन असतात तेव्हा आन्सर हे पॉझिटिव्ह इंटेजर्स राहतं. म्हणजे आता हे नंबर्स आपले पॉझिटिव्ह राहणार आहेत. आन्सर राहील, डिनॉमिनेटर 1 असेल तो लिहिला नाही तरीही चालतो, पण आन्सर राहील 6 आणि पॉझिटिव्ह 6 राहतील. कारण कोणतेही दोन निगेटिव्ह इंटेजर्सचं डिवायडेशन केलं तर आन्सर नेहमी पॉझिटिव्ह नंबर राहतं, म्हणून हे 6 येतील फक्त. 7 नंबरचं एक्झाम्पल पाहूया. 7 नंबरचं एक्झाम्पल पाहूया. 100 डिवायडेड बाय 60 आणि इथे पहा 60 आणि 100 आहेत. इथे आपण 0ला 0 कॅन्सल करून घेऊया. आता आपला नंबर आलेला आहे 10 आणि 6. मग 10 आणि 6 हा नंबर 2च्या टेबलमध्ये येतो. मग आपण लिहिणार आहोत 2 5 10 अँड 2 3 6. 2ला 2 कॅन्सल, आन्सर आलेला आहे 5/3 आणि दोन्हीही पॉझिटिव्ह इंटेजर्स आहेत, म्हणून इथे कोणतंही साईन द्यायचं नाही. 8 नंबरचं एक्झाम्पल पाहूया. 8 नंबरचं एक्झाम्पल आहे 9 डिवायडेड बाय -54. आता 9च्या टेबलमध्ये 54 आहेत 6 नंबरला, म्हणून आपण लिहिणार आहोत 9 1 9 अँड 9 6 54. 9ला 9 कॅन्सल होईल, आन्सर राहील 1/6. निगेटिव्हचं साईन 1 नंबरला आहे, म्हणून आन्सरला निगेटिव्हचं साईन राहणार, परंतु ते न्यूमरेटरला राहणार. मग आन्सर आलेला आहे -1/6 आणि न्यूमरेटरचा 1 असेल, न्यूमरेटरला 1 असेल तर तो जात नाही, तो राहतो. डिनॉमिनेटरला 1 असेल तर नाही लिहिला तरीही चालतो. 9 नंबरचे एक्झाम्पल पाहूया. 9 नंबरचे एक्झाम्पल पहा. 78 डिवायडेड बाय 65. 78 आणि 65 13च्या टेबलमध्ये येतात. मग 13 6 78 अँड 13 5 65. 13 13 कॅन्सल, रिमेनिंग राहील 6/5. पॉझिटिव्ह इंटेजर्स आहेत, म्हणून दोन्हीही पॉझिटिव्ह इंटेजर्स आहेत, म्हणून आन्सरला साईन राहणार नाही. आणि 10 नंबरचं एक्झाम्पल पाहूया. 10 नंबरचं एक्झाम्पल पाहूया. 10 नंबरचं एक्झाम्पल आहे -5 डिवायडेड बाय -315. इथे पहा दोन्ही नंबर्स निगेटिव्ह आहेत. पहिल्यांदा आपण 5ने डिवाइड करू शकतो दोन्ही नंबर्सला, पण 5 1 5 आणि 315ला 5ने डिवाइड केल्यानंतर काय नंबर मिळतो ते पाहूया. 5 6 30, रिमेनिंग 1 कॅरी 5, 5 3 15, 63. म्हणजे 63 5 315, 5 × 63 इज इक्वल टू 5ला 5 कॅन्सल होईल, 1/63. आणि पहा दोन्ही इंटेजर्स निगेटिव्ह आहेत, दोन्ही नंबर्स निगेटिव्ह आहेत, म्हणून आन्सर हे पॉझिटिव्ह राहणार. कोणतेही सेम साईन असणार, डिव्हिजन करताना सेम साईन असेल तर नेहमी पॉझिटिव्ह नंबर्स हे आन्सर राहतं.
सेकंड नंबरचं एक्झाम्पल पाहूया. क्वेश्चन पाहूया सेकंड. राईट 3 डिव्हिजन्स ऑफ इंटेजर्स सच दॅट द फ्रॅक्शनल फॉर्म ऑफ ईच विल बी 24/5. आपल्याला असे 3 डिव्हिजन इंटेजर्स लिहायचे आहेत, ज्यांचं जेव्हा आपण फ्रॅक्शनल फॉर्म्स करू किंवा डिवायडेशन करू तेव्हा नेहमी आपल्याला आन्सर 24/5 मिळालं पाहिजे. तर ते कसे फाइंड करायचे पहा. समजा मी 24/5ला 1ने मल्टिप्लाय केलं, 24/5ला 1ने मल्टिप्लाय केलं, मला आन्सर मिळणार आहे 24/5. हे फर्स्ट फ्रॅक्शनल फॉर्म आहे. मला 24/5चा फर्स्ट फ्रॅक्शनल फॉर्म्स मिळालेला आहे 24/5. समजा मी 24/5ला 2ने मल्टिप्लाय केलं, 24/5ला 2ने मल्टिप्लाय केलं. जर मी न्यूमरेटरला 2ने मल्टिप्लाय करते तर डिनॉमिनेटरला पण मला 2नेच मल्टिप्लाय करायचं आहे. 24 2 = 48 आणि 5 2 = 10. आन्सर मिळालेला आहे मला 48/10. परंतु जेव्हा मी फ्रॅक्शनल फॉर्म करेन यांचा किंवा डिवायडेशन करेन तेव्हा मी काय करणार आहे, 2ने डिवाइड करेन यांना. आणि जर मी 2ने डिवाइड केलं तर मला आन्सर परत काय मिळणार आहे 24/5. म्हणजे आता मला 48/10 जे मिळालेले आहेत ते अशा फॉर्ममध्ये मिळालेले आहेत. आणि जेव्हा मी फ्रॅक्शनल फॉर्म तयार करेन तेव्हा मला आन्सर काय मिळणार आहे परत, जेव्हा डिवायडेशन करेन अशा पद्धतीनं तेव्हा मला परत काय मिळतील 24/5. म्हणजे फ्रॅक्शनल फॉर्म आपला तयार केल्यानंतर आन्सर आपल्याला काय मिळालं पाहिजे पुन्हा 24/5. म्हणजे मी 48 आणि 10ला 2ने डिवाइड करेन तर मला 24/5 मिळणार आहेत. म्हणून हा आपला सेकंड फ्रॅक्शनल फॉर्म तयार झालेला आहे. हा आपला सेकंड डिव्हिजन ऑफ इंटेजर्स तयार झालेला आहे. हा फर्स्ट. आणि आपल्याला 3 डिव्हिजन्स ऑफ इंटेजर्स फाइंड करायला सांगितलेले आहेत. म्हणून आपण तिसऱ्या डिव्हिजन ऑफ इंटेजर्सला तुम्ही कोणत्याही नंबरने मल्टिप्लाय करू शकता. 3ने करा, 4ने करा, -1ने करा तरीही चालतं. आता इथे पुस्तकामध्ये आन्सर काय असतील ते तुम्ही पहा. मला माहिती नाही, मी काय पाहिलेले नाही आहेत. परंतु मी इथे 3ने मल्टिप्लाय करते किंवा -1ने मल्टिप्लाय करते. पहा कसं ते 24/5ला मी -1ने मल्टिप्लाय करते. जर मी न्यूमरेटरला मल्टिप्लाय करत आहे तर मी डिनॉमिनेटरला पण मल्टिप्लाय करणार. 24 × -1 आहे तर आन्सर राहील 24, -24 राहील. आणि 5 1 = 5, -5. जर मला ह्याचा फ्रॅक्शनल फॉर्म करायचा असेल परत रिपीट तर मी 24 1 = 24, 5 1 = 5 आणि 1ला 1 कॅन्सल करेन. आन्सर माझं 24/5 येईल. म्हणजे हे जे 3 फ्रॅक्शनल फॉर्म्स आहेत, हे ते 3 डिव्हिजन ऑफ इंटेजर्स आहेत त्यांचा फ्रॅक्शनल फॉर्म मला परत काय मिळाला पाहिजे 24/5. आणि तो मिळतो. तुम्ही वाटलंच तर 48/10ला मी तुम्हाला डिवायडेशन करून दाखवते. समजा 48/10 हा डिव्हिजन ऑफ इंटेजर्स मला दिलेला आहे, याचं मला डिवायडेशन करायचं आहे. तर मी काय करणार आहे 2ने डिवाइड करणार. मी लिहिणार काय 2 × 24, 2 × 5. 24 2 = 48, 5 2 = 10, 2ला 2 कॅन्सल होतील. आन्सर राहिलं माझं 24/5. हे असं झालं पाहिजे. म्हणजे डिव्हिजन ऑफ इंटेजर्स माझा आहे 48/10 परंतु त्याचा फ्रॅक्शनल फॉर्म केला की मला पुन्हा काय मिळाले 24/5. यालाच म्हणायचं डिव्हिजन ऑफ इंटेजर्स. मग तुम्ही इथे 24/5ला कोणत्याही नंबरने मल्टिप्लाय करू शकता. 2ने करा, 3ने करा, 4ने करा. आता मग ज्या नंबरने मल्टिप्लाय करू त्या ह्याच्यामध्ये डिव्हिजन ऑफ इंटेजर्स मिळणार आहे. जर 3ने केला तर इथे वेगळा नंबर येईल, 4ने केला तर वेगळा नंबर येईल. परंतु एक लक्षात ठेवायचं, जर मी न्यूमरेटरला -1ने मल्टिप्लाय करते तर डिनॉमिनेटरला सुद्धा मी -1नेच मल्टिप्लाय करायचं. असं करायचं नाही न्यूमरेटरला मी 3ने केलं, डिनॉमिनेटरला मी 4ने मल्टिप्लाय केलं, असं करायचं नाही. इझी आहे हे, लवकर लक्षात येत नाही परंतु हे सुद्धा इझी आहे. थर्ड नंबरचा क्वेश्चन असाच आहे, तो पाहूया. थर्ड नंबरचा क्वेश्चन पहा. राईट 3 डिव्हिजन्स ऑफ इंटेजर्स सच दॅट द फ्रॅक्शनल फॉर्म ऑफ ईच विल बी -5/7. आता आपल्याला डिव्हिजन इंटेजर्स असे पाहायचे ज्यांचे फ्रॅक्शनल फॉर्म आपल्याला -5/7 मिळाले पाहिजेत. आता पहा -5/7 तुम्हाला मी सांगितलं आहे ज्या नंबरने मी न्यूमरेटरला मल्टिप्लाय करणार आहे त्याच नंबरने मी डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करणार आहे. मग मी न्यूमरेटरला 2ने मल्टिप्लाय करते तर मग डिनॉमिनेटरला पण 2नेच मल्टिप्लाय होणार. आन्सर मिळेल 5 2 = 10,
7 2 14, निगेटिव्ह 10/14. हा झाला आहे आपला डिव्हिजन्स ऑफ इंटिजर्स. जेव्हा मी याला परत फ्रॅक्शनल फॉर्ममध्ये करेन किंवा डिवाइड करेन तेव्हा मला पुन्हा निगेटिव्ह 5/7च मिळतील. आता पुस्तकातले उत्तर आणि मी काढलेले उत्तर वेगळे असू शकतात, कारण ज्या नंबरने आपण मल्टिप्लाय करणार आहोत ह्याच्यामध्येच आपल्याला काय मिळणार आहे, डिव्हिजन्स ऑफ इंटिजर्स भेटणार आहे. त्याच्यामुळे आन्सर पुस्तकातले आणि मी काढलेले, कारण मी कोणत्याही नंबरने मल्टिप्लाय करते, पुस्तक ज्यांनी केलेले आहेत आन्सर काढलेले आहेत त्यांनी कोणत्या नंबरने मल्टिप्लाय केले आहे ते तुम्ही पाहू शकता. आता मी 3 ने मल्टिप्लाय करते. 5 3 जा 15, 7 3 जा 21, निगेटिव्ह 15/21. आता थर्ड नंबरचा आपण डिव्हिजन्स ऑफ इंटिजर्स घेऊया. हाच नंबर आपण पुन्हा डिव्हिजन्स ऑफ इंटिजर्स म्हणून 1 ने मल्टिप्लाय करून घेऊ शकतो, परंतु आता मी 4 ने मल्टिप्लाय करते. पहा, 5 4 जा 20, निगेटिव्ह 20/7 4 जा 28. हे झाले आपले डिव्हिजन ऑफ इंटिजर्स फॉर्म. फ्रॅक्शनल फॉर्ममध्ये करू तेव्हा आपल्याला ते निगेटिव्ह 5/7 मिळायला हवेत. होपसो तुम्हाला हे समजलं असेल. आणि शेवटचा क्वेश्चन पाहूया. 4 नंबरचा क्वेश्चन पहा. द फिश इन द पॉन्ड बिलो कॅरी सम नंबर्स. Choose any 4 pairs and carry out 4 multiplications with those numbers. Now choose 4 other pairs and carry out divisions with 3 numbers. आपल्याला इथे पहा, हे फिशेस दिलेले आहेत आणि त्यांच्यावर हे जे नंबर्स दिलेले आहेत यांचे तुम्हाला 4 मल्टिप्लिकेशनचे सम्स तयार करायचे आहेत आणि 4 डिव्हिजन्सचे सम्स तयार करायचे आहेत. तर ते तुम्ही करा, मी काय आता सोडून देत नाही आहे. पहा, म्हणजे थोडक्यात उदाहरण देते. 13 इंटू 27 करून तुम्ही आन्सर काढू शकता. 24 निगेटिव्ह 24 इंटू पॉझिटिव्ह 9 यांचं मल्टिप्लिकेशन करून आन्सर काढू शकता. सेम तसंच डिवायडेशन कोणत्या नंबर्सचं होईल ते नंबर्स घेऊन डिवायडेशन करा. निगेटिव्ह 15 निगेटिव्ह 18 हे जर नंबर्स तुम्ही घेतले डिवायडेशनच्या फॉर्ममध्ये तर 3 ने दोन्ही नंबर्स डिवाइड होईल, मग आन्सर तुम्ही काढू शकता. असे तुम्हाला 4 एक्झाम्पल्स मल्टिप्लिकेशनचे 4 आणि डिवायडेशनचे 4 एक्झाम्पल्स तयार करायचे आहेत. थँक्यू स्टुडंट्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू सो मच.